अहो एवढी मोठी स्कीम लॉन्च केली, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, त्याचं काय? बघूया आता कसं होतंय ते. आय होप धनंजयचा पत्ता लागेल. तुमचा काय खटका बिटका? नाही नाही तसं काहीच नाही. कुठपर्यंत आला त्याचा शूट? अजून काहीच नाही. कसली मदत लागली तर सांगा मग. माझ्यासाठी एक कराल? अहो करणार ना, तुम्ही सांगा आम्ही करणार. बोला. तुमचा आणि अजय ठाकूरचा तेवढा वाद मिटवून टाका. असं कसं करणार? यो वेगळा मॅटर आहे. प्लीज माझ्यासाठी, माझी इच्छा आहे. मला थोडस नरमाईने घ्या ना प्लीज. प्लीज. ठीक आहे बघू. थँक्यू. चला रे. ए चला. चला रे. आपण आतमध्ये जाऊया. बस. मगाशी तुम्ही काहीतरी विचारत होता. आपण आता इथेच थांबूया. माझे सगळे प्रश्न विचारून झाले. तुम्ही येऊ शकता. आर यू शुअर? तुम्ही मला बोलवलं म्हणून मी आले. आय कॅन स्टिल वेट. ओके, तुम्ही येऊ शकता. एक्सक्यूज मी. काय घेणार मिस्टर पटवर्धन? कॉफी. शरद. हा मॅडम. साहेबांसाठी एक कॉफी आण. आणतो. बोला. राणी, धनंजयच्या बाबतीत काही कळलं का? नाही अजून. तपास सुरू आहे. पण आणखीन किती दिवस राणी? मी वरती सांगतो असं म्हणालो होतो तुला, पण तूच म्हणालीस की अजय ठाकूर ही केस हँडल करतील. नो पेंडिंग केस असा रेकॉर्ड आहे त्यांचा. मग धनंजयच्याच बाबतीत असा डिले का होतोय? आय डोंट नो. मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे पण अजूनही काही धागेदोरे सापडतच नाहीये. आणि हे असंच चालू राहिलं ना तर काही खरं नाहीये राणी. म्हणजे? मी बिझनेस संदर्भात बोलतोय राणी. धनंजय इथे नसल्यामुळे बरीच कामं पेंडिंग राहिली. धनंजयच्या म्हणण्यानुसार S&P कन्स्ट्रक्शनने नवीन स्कीम चालू केली. त्याच्यासाठी माझा विरोध होता, तरीही फक्त धनंजयच्या सांगण्यावरून आपण ती स्कीम सुरू ठेवली. बिझनेस पार्टनरशिप मध्ये असल्यामुळे मी एकटा काहीच करू शकत नाहीये. अगं दोघांच्या सिग्नेचर लागतील आणि पुढे काहीच घडत नाहीये. हो पण धनंजय परत येईपर्यंत वाट बघावीच लागेल. पण मी पुढे क्लायंट्सना आणि इन्व्हेस्टर्सना तसं नाही ना सांगू शकत राणी.
मुळात बऱ्याच लोकांनी फ्लॅटचं बुकिंग केलं. त्यांच्या फ्लॅटचा ताबा त्यांना वेळेत द्यायला हवा आणि त्याच्यासाठी धनंजय इथे हवा. खूप मोठा फंड उभारायचा आहे. नाही तेही मी करेन, पण या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी एकट्याने का घ्यायची? बँकेचे ट्रान्झॅक्शन्स थांबलेत. 3-4 दिवस झाले साईटवरचं कामही थांबलंय. आणखीन काही दिवस काम थांबलं ना तर काही खरं नाहीये. मिस्टर पटवर्धन, मला तुमची कंडिशन कळतेय, पण मी यावर काहीच सोल्युशन काढू नाही शकत. तुम्हीच सांगा ना, काय करू शकतो आपण? मला वाटतं अशा परिस्थितीत आपण पार्टनरशिप नाही कंटिन्यू करू शकत. शरद, काही लागलं तर मी सांग. मिस्टर पटवर्धन, तुम्ही काय बोलताय? येस, आपण ही पार्टनरशिप तोडूया. म्हणजे याचे फर्स्ट बेनिफिशियरी तुम्ही असणार. एम आय राईट मिस्टर पटवर्धन?